ज्ञानेश्वरी अध्याय 17 भाग 2. बुद्धिमंतांनी घालून दिलेल्या आदर्शाप्रमाणे जे कोणी सात्विक श्रद्धेने कर्माचे अनुष्ठान करतात तेही तरुण जातात असे भगवंतांनी सांगितले. आता जे कोणी शास्त्राचा उपहास करतात त्यांचे वर्तन कसे असते ते भगवंत सांगणार आहेत. ते म्हणाले, पार्था, काही जणांनी शास्त्राकडे जणू पाठच फिरवलेली असते. कुणा चांगल्या माणसाचा आदर्शही ते डोळ्यापुढे ठेवत नाहीत. उलट शास्त्रवेत्यांना वाकुल्या दाखवायचे काम मात्र करतात आणि नको त्या मंत्रतंत्र भूतखेत अशा नादाला लागतात. मग त्यात स्वतःचे रक्त हवन करतात, कधी बळी देतात, कधी 7-7 दिवस अन्नत्याग करतात आणि अशा प्रकारे स्वतःला आणि दुसऱ्याला अत्यंत क्लेश देतात. त्यांच्या अशा कृत्यामुळे पुढे त्यांच्याही नशिबी तेच येते. पेरावे तसे उगवते. पोहण्याचेही सामर्थ्य नाही आणि नावही मस्तीने टाकून द्यावी. मग समुद्रात एखाद्याची जी दुःस्थिती होते अगदी तशीच अवस्था त्या शास्त्रनिंदक असुरांची होती. आणि सर्वांच्या अंतर्यामी मी वसत असल्यामुळे त्याच्याही अंतरातल्या मलाच ते दुःख सोसावे लागते. तो ज्यांना ज्यांना त्रास देतो ते दुःख शेवटी मलाच भोगावे लागते. माऊली म्हणतात, आपुला परावा देही, दुःख देती जे जे काही, बज आत्मया तेतुलाही होय शिणू. आपुला परावा देही म्हणजे आपला काय किंवा दुसऱ्याचा काय, त्या देहाला जे दुःख देतात, दुःख देती जे जे काही. आसुरी लोक स्वतःच्या किंवा दुसऱ्याच्या देहाला जे जे काही दुःख देतात ते सर्वच दुःख देहात आत्मरूपाने असलेल्या मला प्राप्त होते. मज आत्मया तेतुलाही होय शिणू. तो सगळा शीण मलाच प्राप्त होतो शेवटी. वास्तविक अशा पाप्याचे वाणीने वर्णन देखील करू नये. पण जरी केव्हा तुला अशाचे दर्शन झाले तर दोषक्षालनार्थ कृष्ण कृष्ण असे म्हण हो. पूर्वीची लोक म्हणायची बघा, काही एखादी नुसती पाल जरी चुकचुकली तरी कृष्ण 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 असे ते म्हणत असत. असो, असे सगळे असल्याने शहाण्या मनुष्याने सात्विक श्रद्धात जतन करावी. त्यासाठी चांगली संगत धरावी. आहारसुद्धा सत्वगुण वाढवणारा असावा. कारण आपल्या वागण्यावर वर्तनावर आहाराचा फार मोठा परिणाम होत असतो. आहारामुळे सप्तधातू बनतात आणि धातूंप्रमाणेच अंतःकरणाचा भाव किंवा स्वभाव बनतो. म्हणून आहाराचे महत्त्व जाण. खरे तर आहार हा सामान्यतः एकसारखाच किंवा एकसारख्या धान्यानेच बनलेला असतो. मुख्यतः काय वापरतो आपण? गहू, डाळी, तांदूळ हेच वापरतो. सगळेजण तेच वापरतात. भगवंत म्हणतात, पण तरीही त्याचे सात्विक, राजस, तामस असे भेद होतात. अन्नधान्य एकच असलं तरीही ते भेद रुची वैचित्र्यामुळे होतात. जीव हा जात्याच प्रकृतीच्या नियमाप्रमाणे त्रिगुणी असतो. त्यामुळे त्याची कर्मे ही 3 प्रकारची होतात. जसा आहार सात्विक, राजस, तामस असतो तसे यज्ञकर्म, तप, दान इत्यादी कर्मे सुद्धा 3 प्रकारची होतात. आता त्यात प्रथम आहाराविषयी आपण पाहूया. जो मनुष्य नशिबाने सत्वगुणी असतो त्याची आवड साहजिकच मधुर किंवा गोड रसाकडे राहते. जे पदार्थ रसभरीत, गोड, सुपाच्य, हलके, स्निग्ध, सुगंधी असतात ते त्यांना आवडतात. किंवा जीवाचे पोषण करणारे गाईचे दूध, फळे हेही त्यांना आवडते. असे अन्न जिभेला गोड, सौम्य तर लागतेच, शिवाय त्यामुळे बुद्धीही सौम्य, करुणामय आणि सात्विक राहते. असा मनुष्य आरोग्य संपन्न असतो. त्याचे आयुष्य वाढते. माऊली म्हणतात, येणे सात्विक रसे.
जव देही मेघ वरिषे, तव आयुष्य नदी उससे दिहाची दिहा. दिहाची दिहा म्हणजे दिवसेंदिवस. येणे सात्विक रसे, या सात्विक रसामुळे. जव देही मेघ वरिषे, देहात सात्विक अन्नरूपी मेघ ज्यावेळेला वर्षाव करतो, तव आयुष्य नदी उससे, तेव्हा आयुष्याची नदी उफाणावर येते. उससे दिहाची दिहा म्हणजे दिवसेंदिवस. सात्विक अन्नाचा जेव्हा वर्षाव होतो तेव्हा आयुष्याची नदी दिवसेंदिवस वाढत जाते. म्हणजेच काय, आयुष्य वाढते. अशा अन्नाची आवड असणे हे भाग्याचेच लक्षण होय. अशा सात्विक अन्नाने विवेकबुद्धी ही नेहमी जागृत राहते. जो मनुष्य राजस वृत्तीचा असतो त्याला अत्यंत कडू, दाहक, उष्ण, रुक्ष असे अन्न आवडते. पोळी, भाजी इत्यादी पदार्थात तो तेवढ्याच आकाराचे मीठ वापरत असतो, म्हणजे भरपूर मीठ वापरतो. अत्यंत खारट, जहाल, गरम असे पदार्थ त्याला आवडतात. इतके गरम की त्याने जिभेच्या टोकावर वातीसुद्धा पेटतील. नुसते तिखट, खारट, गरम एवढेच नाही, तर राखेपेक्षा सुद्धा रुक्ष पदार्थांची त्याला आवड असते. दही, दूध, तूप असलं काही आवडत नाही त्याला. जणू अन्नाचे निमित्त करून तो आगच पोटात भरीत असतो. यामुळे तो खरे तर आहार सेवन करीत नसतो, तर रोगराईलाच डिवचून जागवत असतो. सर्पाला डिवचावे तसे. त्यामुळे सगळ्या व्याधी त्याच्याकडे उफाळून येतात. कालांतराने, लगेच काही कुणाला होत नाही. आता तमोगुणी मनुष्याचा आहार पाहूया. अत्यंत किळस यावी असे सातशिळे, आंबलेले, करपलेले, ज्याच्यामध्ये पोषक तत्वांचा नाश झाला आहे, असे अन्न तामसी मनुष्याला आवडते. चांगले सुग्रास, ताजे अन्न त्याला मुळीच आवडत नाही. त्याची खाण्याची पद्धतही ओंगळवाणी असते, दुसऱ्याला किळस येईल अशी. अशा अन्नामुळे त्याचे आरोग्य कसे राहत असेल याची तुला कल्पना आलीच असेल. वरील सर्व वर्णन हे आहाराचे झाले. सात्विक, राजस, तामस आहार कसा असतो त्याचे झाले. आता हे तिघे जण यज्ञही कसा करतात ते बघूया. पण ते आपण पाहूया पुढच्या भागात. हरिओम तत्सत. भाग दुसरा समाप्त.